नमस्कार. आपण आज प्रभाग क्रमांक 10 ड मधील अपक्ष उमेदवार विजय मार्कंडे इप्पाकायल यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. तर इप्पाकायल साहेब, तर आपण निवडून आल्यानंतर प्रभागात विकास काय काय करणार आहोत? प्रथमतः आपल्याला धन्यवाद देतो साहेब. आपण या ठिकाणी येऊन एक सामान्य कार्यकर्त्यांच्या मुलाखत घ्याला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी असं आपल्याला सांगू शकतो की बीडी घरकुल भागातील जनतेला काय आवश्यकता आहे त्या त्रासातून मी यांना बाहेर काढणार आहे. प्रथमतः म्हटलं तर आमच्या बीडी घरकुल भागामध्ये 4-4, 5-5 दिवसातून एकदा पाणी येत आहे आणि ते बी टप्पाटप्पाने येत आहे. म्हणजे एकाला सकाळी आलं की एकाला दुपारी येत आहे. तसं न करता मी या बीडी घरकुल भागातील जनतेंना मी निवडून आलं तर मी 2 दिवसाला आणि एका क्लिकमध्ये पाणी द्यायचा 100% प्रयत्न करतो. कारण काय, या बीडी घरकुल भागामध्ये फक्त पाणीवरच राजकारण होत असतं आहे. म्हणून त्याला मी मोडीत करणार आहे. हे लोक आलं की पाणी मिळतं, हे लोक आलं की पाणी मिळत नाही, असा हे जे गैरसमज या बीडी घरकुलमध्ये पसरलेला आहे त्याला मोडीत करण्यासाठी मी आज या ठिकाणी सक्षम आहे आणि या जनतेसाठी मी सदैव कष्ट आणि प्रयत्न करणार आहे. अजून काय समस्या आहेत वाटत? आता पूर्वी ज्या ढगीपुटीमुळे एवढं मोठं बीडी घरकुल भागामध्ये प्रमाणात खूप मोठं नुकसान झालं आहे. ते नुकसान बघून आम्हाला अक्षरशः हळहळ झालं. म्हणजे आम्ही कार्यकर्ता असं तडफडायला लागलो, अक्षरशः आम्ही काय करू शकतो. शेवटी आम्ही एक सामान्य कार्यकर्ता आहे, आम्ही त्याला धीर दिल्याशिवाय दुसरं काही आम्ही करू शकलेलं नाही. म्हणून जे एवढं भयानक पाणी आलं या ठिकाणी बीडी घरकुल भागामध्ये जे मोठं नाला आहे या ठिकाणी, त्या नालेला आणखीन खूप मोठं करून आणि जास्तीत जास्त किती खोल जाता येईल तेवढं खोल करून त्यांना चांगलं एक पाणी जाण्यासाठी एक चांगलं सिमेंट सर्किट तयार करून एक पाणी जसं बाहेरच पडायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही ते एक खूप मोठं काम आहे ते 100% मी प्रयत्न करणार आहे. ड्रेनेज ज्या भागामध्ये अजून ड्रेनेज आणि लाईट नाही आहे त्या भागामध्ये ड्रेनेज लाईटचे 100% मी प्रयत्न करणार आहे. आणि याच्या पलीकडं ज्या ठिकाणी आपले जे अनेक ठिकाणी जे आता आपला बीडी घरकुल भागामध्ये बगीचासाठी एक आरक्षित जागा आहे, त्या ठिकाणी बगीचा करतो म्हणून 15 वर्ष झालं कुठलाही बगीचा केलेले नाही. आणि ते बगीचा मी या ठिकाणी निवडून आल्याबद्दल आमच्या बीडी घरकुल भागातील नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी, सगळ्यांसाठी ते बगीचा करण्याचं मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. मतदारांना मी एकच आवाहन करतो, मला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मी 25 वर्ष झाले या बीडी घरकुल भागामध्ये मी नगरसेवक नसतानासुद्धा साधा एक कार्यकर्ता आहे. गाडी माझं, पेट्रोल माझं, कुठंही नागरिकांचं समस्या असेल तर मी त्या दारापर्यंत जाऊन त्यांचं समस्या सोडवण्याची मी प्रयत्न केलो. आणि जसं आपण रिक्षावाला त्यांच्याकडे लायसन आहे ते येऊन जसं नागरिकांना घेऊन सोडतं आहे तसं नागरिकांना मी विनंती करतो, मला महानगरपालिकेतील एक नगरसेवक म्हणून मला लायसन असं तुम्ही द्यावं आणि तुमचं जे कष्ट आहे, तुमचं जे समस्या आहे काही असू द्या, मी तुमचं 100% समस्या सोडवतो. आणि मी पूर्वी 8 तास काम करत होतो आणि निवडून आल्यावर मी 16 तास काम करणार. आणि मी घरात बसणारा माणूस नाही आहे. बीडी घरकुल भागातील प्रत्येक जनतेच्या सुखदुःखामध्ये मी 100% योगदान देणार आहे. मी कळकळीची विनंती करतो, माझ्यासारखे सामान्य कार्यकर्त्याला निवडून द्यावं आणि तुमचाच जनता जनार्दनाचा आशीर्वादाने मी या ठिकाणी एक क्रांती करणार आहे. म्हणून मला खात्री आहे, मला पक्ष फसवले, नेते फसवलेत, मला बीडी घरकुल भागातील प्रभाग 10 मधील अनेक भागातील नागरिक मला फसवूच शकत नाही एवढं मला विश्वास आहे. म्हणून मी धन्यवाद व्यक्त करतो सगळ्यांना.